म्हणून थोडा असा कर, म्हणजे त्यांना व्यवस्थित फीडबॅक मिळेल, बाकी काही नाही. हा चला रेडी, म्युझिक. हो हो थांबा थांबा जागेवर. इकडे या, याच्या आधी कुठं डान्स केलता? हे व्यासपीठ आपल्या हक्काचं आहे. शिवांजली सखी मंच आदरणीय महेश दादा लांडगे, त्याचप्रमाणे पूजाताई लांडगे यांच्या माध्यमातून हे आपल्यासाठी मेजवानी आहे. या वहिनींना उद्या 10 लाख रुपये दिले आणि इथं नाच म्हणलं, नाचणार का? नाही, पण कुठं नाचणार? हक्काच्या दादांच्या मंचावर. एकदा जोरात टाळ्या बहिणींसाठी झाल्या पाहिजे. घ्यायचं सेमीफायनलला? घ्यायचं का? टाळ्या जोरात वाजवा. चला यांना सेमीफायनलला घ्या. थांबा जागेवर बहिणी तिकडे. हा बुवा बोला, बिचारी सेमीफायनलला गेली, ऑलरेडी गेली तरी डान्स करण्यासाठी आली. याला म्हणायचं एन्जॉय करण्यासाठी आल्या. जोरात टाळ्या बहिणींसाठी. चला म्युझिक. चला रेडी? नाही नाही थांबा थांबा. हा जागेवर हवायचं म्हणजे मला कळतंय. जागेवर जावा. त्यांना गाणं कळालं नाही रे, दुसऱ्याला. चला तुम्ही जावा वहिनी. यांना सेमीफायनल मध्ये आपण घेत नाही. काय करायचं? नाही. चला वहिनी धन्यवाद, खूप छान खेळात. चला पुढचं गाणं.
वहिनी तुम्हाला आम्ही पुढे घेत नाही, जोरात टाळ्या. वहिनींचं एवढंच चाललंय, एवढंच. नाच रे मोरा आंब्याच्या भांडणात. हा चला रेडी. म्युझिक पुढचं गाणं. जवळ थांबा आता, जवळ थांबा. रेडी. टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास खेळायचं. हा वहिनी अलीकडे. हा एकच बया किती जागी झाला बघा. नाही थांबा जागेवर या. हो इथं सेंटरला या. बया म्हणलं वहिनी नागाचं गाणं लावलंय, लय तालात आल्यात, आपण खाली झोपावर नाग लोळायल्यासारखं दाखवा. वहिनीवरून बया जिबळ्या काढू वरून सुरू झाल्या वहिनी. खरं तर आहे ना, अरुणाताई आल्यात का? ताई अरुणाताई भालेकर असतील, निलेश दादा भालेकर असतील, यांच्या
मार्गदर्शनाखाली, यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला जर कार्यक्रम आवडत असेल तर सन्माननीय भालेकर, निलेश दादा भालेकर असतील, दिलीप दादा भालेकर असतील, अरुणाताई भालेकर असतील, त्याचप्रमाणे आपल्या पूजाताई लांडगे असतील, महेश दादा लांडगे असतील. तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडत असेल तर या सगळ्या मान्यवरांसाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. कारण हे गाणं आमच्या सिक्वेन्स मध्ये नसतं, परंतु ताई आपल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की एक नागपंचमीचं गाणं आम्हाला माहित नव्हतं एवढं तुमच्याकडे नागिनी एवढं त्यांनी सांगितलंय म्हणजे लावलंच पाहिजे. कसं वाटलं तुम्हाला गाणं? दोघींना घ्यायचं पुढं? दोघी तुम्ही सेमी फायनल मध्ये, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. हा, श्रावण महिन्यात पहिला सण येतो पंचमी, गारुड्याच्या पुंगीवर नाचते नागिन, संजय रावांचं नाव घेते महेश दादांची लाडकी बहीण. ओ हो, वहिनी इकडे परत एकदा उखाणा रिपीट. श्रावण महिन्यात पहिला सण येतो पंचमी, गारुड्याच्या पुंगीवर नाचते नागिन, संजय रावांचं नाव घेते महेश दादांची लाडकी बहीण. क्या बात आहे. एकच वादा, चुकतोय तुमचं, हात राहिलाय हात. एकच वादा. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त दादांच्या पाठीमागं बहीण म्हणून एकटी नाही उभा राहायचं, अख्खा परिवार घेऊन दादांच्या पाठीमागं उभा राहायचं. राहणार का नाही? घरी गेल्यानंतर आपल्या परिवाराला सांगायचंय, पण शेजारच्या पाजारच्या सुद्धा सांगायचंय की एकच दादा महेश दादा, एकच वादा महेश दादा, आणि दादांच्या पाठीमागं आपल्याला खंबीरपणे उभा राहायचंय. चला रेडी? पुढच्या वेळी रेडी आहेत? हा, तुम्ही दोघी बाजूला बसा. आता तुम्ही इकडे या, लेस लांब जाऊन थांबल्या तुम्ही. हा ठीक, तुम्ही बाजूला थांबा. चला रेडी? गणेश, चला रेडी? माझा घाम काढला तुम्ही. घ्यायचं का वहिनीला? टाळ्या वाजवा मग जोरात. चल थांबा वहिनी तिकडे. हा बया, आपण आपला हे बी म्हणतात मी फायनल मध्ये आहे, तरी बी खेळा आले. एन्जॉय. हा थांबा. चला रेडी? म्युझिक. माझी बांगडी
तुम्ही पाठीमागे. या वहिनीने आपण सेमीफायनल मध्ये घेऊ. जरा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. प्रयोग मी महाराष्ट्रभर केलेले आहेत आणि आजचा हा आपला कार्यक्रम 3,500पेक्षा जास्त आहे. म्हणजे 3,580वा प्रयोग आज आमचा तुमच्याकडे होतो. एकदा जोरात टाळ्या आमच्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. आमची जी वादक मंडळी आहे, साऊंड सिस्टीम आहे, आमचे यश कांबळे आहेत. त्याचप्रमाणे आता सगळ्यांना एक गाणं माहिती असेल, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. तसे आमचे आप्पा आहेत साऊंड सिस्टीमचे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, जे माझे गुरु आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करत असतात. खरं तर मी फक्त स्टेजवर दिसतो म्हणून आमचा कार्यक्रम मोठा आहे असं नाही, की माझी पाठीमागची जी टीम आहे, जी गेम्स लावणारी मुलं आहेत, वाजवणारी आहेत, गायक आहेत, साऊंड सिस्टीम आहे, यांच्यामुळं मी पुढे दिसतो आणि माझा खास माणूस पुढे कॅमेरा घेऊन असतो. त्याचं नाव आहे प्रशांत पाडाळे, पण त्याला आम्ही लाडाने सोनू म्हणतो. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही? हाय हाय, तो हाय म्हणतो. आणि त्याचप्रमाणे हे स्टेज ज्यांनी उपलब्ध या ठिकाणी आपल्याला करून दिलेलं आहे, त्या सन्माननीय अरुणाताई भालेकर असतील, किंवा ज्यांनी स्टेज बांधलं, मांडववाले असतील, पत्र बांधले, लाईट बांधल्या, यांच्यासाठी एकदा सगळ्यांच्या जोरात टाळ झाल्या पाहिजे. आणि काय होतं माहितीये का, की कार्यक्रम संपला ना सगळेजण विसरून जातात, परंतु एका माणसाच्या किंवा 2 माणसाच्या माध्यमातून हे विस्मरण राहतं की आपण कार्यक्रम केला होता. ते म्हणजे लाईट दादा, साऊंड दादा आणि त्यांच्या सोबत व्हिडिओ शूटिंग करणारे आणि फोटो काढणारे. कारण यांच्यामुळं हे कधीही पुढे दिसत नाही, पण यांच्यामुळं सगळं जे घडलेलं असतं ते या सगळ्या पाठीमागच्या लोकांमुळे घडलेलं असतं. एकदा जोरदार टाळ्या व्हिडिओग्राफर, साऊंडग्राफर, लाईटमॅन यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सगळ्यांच्या हात वरती करून जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. एकच वादा, आवाज जोरात, एकच वादा, एकच वादा. महेश दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचे आणि फक्त आमदार बनवून थांबवायचं नाहीये, तर दादांना आपल्याला मंत्रीपद मिळेपर्यंत दादांच्या पाठीमागे राहायचं, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. चला या म्युझिक. हा हा, बया वहिनी कसल्या हसल्या, म्हणल्या त्या गाण्यावर डान्स करायचा आहे का? हा, तुम्ही थांबा, चौकी राहिलं. इकडे या वहिनी. वहिनी तर गौतम पाटीलला मागे टाकलं. सरकार मार्केट जॅम केलं वहिनीनी. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी तुम्ही सुद्धा घेऊन या ना सेमीफायनलला. चला रेडी, टेन्शन घेऊ नका, बिंदास. हा चला रेडी. काय झालं गणेश, कुठली पिन हरवली तुझी? हा, तुम्ही सगळ्या सेमीफायनल मध्ये गेलात.
खाली गेलात तरी चालते, त्यांना स्टॅम्प द्या रे, खाली गेलात तरी चालते. त्या हिरव्या साडीवाल्या बहिणी कुठलं बी गाणं लावा सुरूच होतात ते. थांबा इथं, थांबा बहिणी, तुम्ही थांबा इथं, थांबा. त्या म्हणतात मला एन्जॉय करायचं आहे, ते प्रत्येक गाण्यावर नाचतात, त्यांच्याकडे पाठीमागे लक्ष द्या. ती पुढे काय बी करत त्यांचं चालू असतं काही कमाल. हो आलो देवा देवा आरती. हा चला रेडी, तिथंच तुम्ही. हा रेडी गणेश, म्युझिक. सोडलं का? काय करावं बाबा आता गणेशला आमच्या. हा चला, जागेवर करायची, मग पुढे बोलवतो. या त्यांनी मला पाळला असता आता बघा कसा असा डान्स करायला. इकडनं खाली जावं होईल, ते पाठवू ना खाली यांना. हा जावं बाया. चला रेडी गणेश, नेक्स्ट. चला हो
हे गाणं वहिनी इकडे या. इथे या. गणेश हे गाणं कुठल्या हिरोनीवर चित्रित झाले? हा नाही नाही, तुमचं नाव काय? पूजा. पण मला माधुरी आवडते. पूजा दीक्षितवर झालंय. हे परत गाणं व्हायला पाहिजे यांच्यावर. माधुरीला लाजवलं यांनी. अहो त्यांचं सोडा, यांच्या संग मी सुद्धा नाचलो नाही. पल्लू बिचारी. हा वहिनी वहिनी इकडे या जरा. हो वहिनी या इकडे. या 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 या. नाही या ना, या इकडे या. या तिघी बी या, तुम्ही तिघी पण या. तिघी पण या, या इकडे या. अरुणाताई तुम्ही पण या. सन्माननीय अरुणाताई भालेकर यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचंय. डान्स नाही करायचा ताई. ताई उठायलाच तयार नाही. तुम्हाला या वहिनींचा डान्स आवडला असेल तर सगळ्यांनी हात वरती करून टाळ्या वाजवा. सन्माननीय ताई 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 येता येतं का स्टेजवर? येता येईल ना दादा? दादा ताईंना वरती घ्या ना. अरुणाताईंना जरा हात द्या. मी पण देतो. या वहिनी वहिनी या. अहो या 1 मिनिटासाठी या. या मान्यवर आहेत भालेकर परिवारातल्या, त्या बाजूला उभ्या आहेत तिकडे. त्यांनी सांगितलं की खूप छान कार्यक्रम चाललाय, पण त्यांना एवढा डान्स आवडला की त्या म्हणल्या यांचा वन्स मोर घ्या. म्हणलं आपला लावण्यांचा कार्यक्रम नाही, आपण त्यांना वाटलं तर वेगळं गाणं घ्यायला लावू, अजून एक डान्स करायला लावू. तुम्हाला आवडलाय का डान्स? मग एकदा वहिनी वहिनी या इकडे. या वहिनींसाठी जोरात टाळ्या वाजवा हात वरती करून. तुम्ही काय सांगाल? या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्याकडे, तुम्ही काय सांगाल? खूप छान नियोजन केलंय. आज नागपंचमी, लेडीज सगळ्या बिझी असताना सुद्धा इथं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिल्यात. खरंच खूप छान कार्यक्रम ठेवला. आज नागपंचमी विशेष. बायका नटून आवरून सगळ्या इथे आल्यात, नाहीतर फक्त स्वयंपाकातच घरी असतात. पण ह्या माध्यमातून म्हणजे आज जो कार्यक्रम ठेवलाय नागपंचमी निमित्त, त्या माध्यमातून सर्व महिला नटून वगैरे छान इथं मस्त एन्जॉय करण्यासाठी आल्यात. तर खरंच ताई खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. दीपालीताई भालेकर आपल्याला विनंती ताई स्टेजवर द्यायचं, बरोबर ना? दीपालीताई, दीपालीताई कुठे आहेत? भालेकर परिवारातल्या जेवढ्या आहेत, आता मला प्रत्येकाचं नाव नाही माहिती. अरुणाताईंचं नाव म्हणजे इथेच काय तर पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यांनाच माहिती, त्याच्यामुळे मी अरुणाताईंचं नाव घेतलं, बाकी काही नाही. एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. बघा ज्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये आहेत त्या सुद्धा एकदम साधेपणाने, आणि अरुणाताई सुद्धा नगरसेविका असताना सुद्धा साधेपणाने जिथे महिला बसल्यात तिथेच सगळ्या जणी बसलेल्या आहेत त्या भालेकर परिवारामधल्या महिला. एकदा या सगळ्या महिलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोलायला त्यांना किती जणींना वाटतं की मी त्यांना बोलायला लाव? मग जोरात टाळ्या वाजवा बरं. या सगळ्या जणी इथं सेंटरला या. हा ताई. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम आजचा कार्यक्रम सगळ्यांना माहितीच आहे, सगळ्यांच्या आवडीचा, हो की नाही? आजचा कार्यक्रम जे दादा आपले घेत आहेत रमेश परळीकर, तर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक तुम्हाला माहितीच आहेत, दमदार आमदार. कोण आहेत? जोरात आवाज आला नाही? हा, महेश दादा. दादांनी मग असे सांगितलंय, महेश दादा कसं म्हणायचंय? कसं म्हणायचंय? एकच वादा, एकच वादा. आवाज कमी आला. लाडक्या ताई व्हायचंय ना सगळ्यांना, लाडक्या दादांच्या, मग आवाज पण तसाच आला पाहिजे. पुन्हा एकदा, एकच वादा, एकच वादा. हा, दादा तर दोनदा आमदार झालेत तुम्हा सगळ्यांमुळे. आपल्या ह्या दादांना पुन्हा आमदार करायचंय आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे मंत्री पदावर न्यायचंय. न्यायचंय ना? कारण आतापर्यंत दादांचं काम कसं आहे, तर एखाद्या मंत्र्याला लाजवेल असं आहे. कोणता उपक्रम हाती घेतला आणि तो पूर्णत्वाला नेला नाही असं दादांचं काम नाही. त्यांनी जे जे काही केलं ते फक्त समाजासाठी केलेले. स्वतः मोठे झाले पण अशा असंख्य कुटुंबांना ते मोठे करून पुढे घेऊन चाललेले आहेत. अशा दादांसाठी आपण सर्वांनी पाठीशी उभं राहायला पाहिजे. राहायला पाहिजे ना? राहायला पाहिजे की नाही? ह्या माझ्या अशा सगळ्या ताई जर दादांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या
तर मला असं वाटतंय नक्की मंत्रीपद भोसरी मतदारसंघामध्ये, नक्की मंत्रीपद भोसरी मतदारसंघामध्ये येणार, हो ना? मग अशाच आपल्या लाडक्या दमदार आमदार श्री महेश दादा लांडगे जे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत, आणि तुम्ही सगळ्या माझ्या सखींनी इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. आणि रमेश दादा परळीकर इतकं सुंदर, म्हणजे मला असं वाटतंय आतापर्यंत आपल्या या मैदानावर भरपूर वेळा कार्यक्रम झालाय, होय की नाही? पण मला आजचा म्हणजे आमचा मागे पण विषय चालला होता दादा की खूप सुंदर गेम, अगदी उत्तम नियोजन, बिलकुल कसलेही वाद नाही, इतकं छान, म्हणजे खूप आवडलं मला. खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं दादांनी, मला खूप आवडला. आणि मला असं वाटेल दादा तर आपले तयारच असतात आपल्या सगळ्यांसाठी, आणि पुन्हा पुन्हा तुम्ही आमच्या भोसरी मतदारसंघामध्ये खास तळवडे आमचा प्रभाग क्रमांक 13 मध्ये अवश्य यावं. आणि आपल्या दादांनी एक सुंदर ट्रिप काढली होती भीमाशंकरची, त्या ट्रिपला आपण सगळेजण गेलो होतो. इतकी सुंदर ट्रिप झाली, अगदी 2000 महिलांचं इतकं सुंदर नियोजन होतं. एकही महिला कुठेही चुकली नाही, तिला व्यवस्थित कोणती गोष्ट मिळाली नाही असं नाही. आम्हाला वारंवार फोन येत होते की खूप छान ट्रिप झाली ताई, पुन्हा नक्की असं काही असेल तर आम्हाला आवर्जून सांगा म्हणून. तर म्हटलं हो नक्की सांगितलं जाईल. शेवटी दादा पाठीशी म्हणले ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत. असे आपले दादा सगळ्यांच्या आवडीचे, आपल्याला सगळ्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय. कार्याला सुरुवात झालेली आहे, कुटुंबातून सुरुवात झाली की समाजापर्यंत सहज पोचते. आज आपण आपल्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे. एक महिला कोलमडून पडली की संपूर्ण कुटुंब कोलमडून पडतं, हो की नाही? हा, पुरुषांसाठी ठेवला दादांनी आखाड पार्टी ठेवली होती ना, हो. पण श्रावणातल्या सगळ्यात महत्वाच्या जे आपल्या आराध्य दैवत असतं आपल्या सौभाग्यासाठी, त्या ठिकाणी दादा आपल्याला घेऊन गेले की नाही? हो. मग अशा ह्या दादांसाठी आपण कायमस्वरूपी पाठीशी उभं राहायचंय. केवळ मी सांगते म्हणून नाही, तुम्हा सगळ्यांचं ऐकून मी सांगतेय की दादांपाठीमागे सगळे असे ठामपणे उभे राहा. आपल्याला दादांनाच पुन्हा आमदार करायचं आहे, आणि ही सुरुवात आज आपल्या कुटुंबापासून आपण करणार आहोत आणि समाजापर्यंत ती आपोआप पोहोचते, होय की नाही? कुटुंबापासून सुरुवात झाली की सोसायटी होते, सोसायटीची सुरुवात झाली की मग वॉर्डची सुरुवात पूर्णत्वाला जाते. त्यामुळे अशा दादांच्या कायम पाठीशी राहा. महेश दादाच आपल्याला आमदार म्हणून पाहिजेत. एक सुसंस्कृत कुटुंब आहे आणि आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करणारं कुटुंब आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यापैकी अगदी असं सहजपणे जरी आपण गेलं निलेश दादांच्या मार्फत, आता तुम्हाला माहिती आहे की कोणताही सोसायटीचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, पण निलेश दादा म्हणजे दिलीप भालेकर, आता माझ्या सासूबाई आहेत अरुणाताई दिलीप भालेकर, पण त्यांचं सगळं काम आपले निलेश दादा बघतात. त्यांनी कधीही फोन केला तुम्ही त्यांना तर तुमचं काम हे झाल्याशिवाय राहा. हा, मग अशा निलेश दादांच्या सगळ्यांनी पाठीशी उभे राहा. कारण दादा जे पुढे आहेत त्यांच्या मागचं आपल्या वॉर्डचं नेतृत्व हे आपले निलेश दादा आहेत. त्यामुळे निलेश दादांच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहा आणि आपल्याला दादांनाच निवडून आणायचं हे डोक्यात ठेवायचं. कोणी किती येतील भाऊ, काही सांगतील, पण 10 वर्षामधल्या कालावधीमध्ये पहा तुम्ही, आता 5 वर्षामध्ये प्रशासन काम करतंय. प्रशासन काम करताना उत्तम नियोजन फक्त दादा त्यांच्या निधीतून आपल्या कार्यकर्त्यांमार्फत कामं करून घेत आहेत. आता कोणी नगरसेवक नाही, आणि जे सत्तेवर आले त्यांचं कार्य काय आहे ते मी सांगायला नको, सांगायला पाहिजे का? नाही. आपल्याला दादांची शिकवण आहे की जरी गुरु जरी असला काय तरीही, आणि तो जरी उद्या आपल्या विरुद्ध उभा राहिला तरी सुद्धा आपण त्याच्या विरुद्ध बोलायचं नाही. आपण आपलं कार्य हे आपल्या कार्यातून करून दाखवायचंय, आणि हे कार्य आपल्याला आपल्या कार्यातून आपण करून दाखवणार आहोत. आणि असे दादा भरभक्कम नावच बघा, म्हणजे दमदार हे नावच दादांमुळे कळालं सगळ्यांना की दमदार काय म्हणतात. आणि आता जे व्हायरल गाणी तुम्हाला माहितीच असतील, होय की नाही? पहिलवान आला रे गाणं चालू होतं, लगेच दादांची एंट्री झाली की पहिलवान आला रे, पहिलवान आला. अरे हा पहिलवान या मातीतला आहे, इथे तर तो कुस्ती घडवतोय, पण तिथे गल्ली पासून दिल्ली पर्यंत केवळ हिंदुत्वासाठी लढतायत ते.
12 त्यांनी कोणतीही जात बघितली नाही, तू कोणत्या जातीचा आहे, काय आहे काय, फक्त समाजासाठी मला लढायचंय आणि मला हिंदुत्व निर्माण करायचंय असे आपले दादा आहेत. त्यामुळे आपल्याला या पक्षाच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि सगळ्यांनी राहा हीच मला तुम्हाला अगदी हात जोडून विनंती आहे. आणि आजचा कार्यक्रम दादांमुळे, आपण आयोजक दादा तर आहेच, पण रमेश दादांनी इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे आणि सुंदर कार्यक्रम झालेला आहे. सगळ्यात अगोदर मी तुमची आभारी आहे, कारण जर तुम्ही नसतात तर दादांनाही मोल नाही आणि आम्हालाही नाही, होय की नाही. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची एकदा पुन्हा आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाला जशी उपस्थिती दाखवली तशी नेहमी उपस्थिती दाखवत जा. थँक्यू. खूप छान. ज्या ताईंनी जे बोलल्यात ते शब्द खरे आहेत. एकदा ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि खरोखर हे बघा, तुम्ही दादांच्या पाठीमागे उभं राहायचं म्हणजे निलेश दादांच्या पाठीमागे उभे राहिलात, अरुणाताईंच्या पाठीमागे उभे राहिलात की तुम्ही दादांच्या पाठीमागे, हे लक्षात ठेवा. कारण हे दादांच्या पाठीमागे उभे राहणारे लोक आपल्याला यांच्याही पाठीमागे उभे राहायचे, कारण सगळ्यांचा मिळून आपल्याला दादांना सपोर्ट द्यायचा आहे आणि सगळेजण दादांच्या पाठीमागे राहायचे. पुन्हा एकदा एकच वादा. जशी माझी ताकद लावतोय ना तसं तुमची ताकद अंतकरणापासून लावायची. एकच वादा, एकच वादा. क्या बात आहे. निलेश दादांसाठी झाल्या पाहिजे. यांच्यासाठी 2 शब्द या ठिकाणी आम्ही सादर करतोय, कारण दादांचे कार्यकर्ते कसे असावेत, हे असे असावेत. स्वतः बाहेर उभे आहेत, एकदम सगळे कार्यकर्ते, निलेश दादांचे कार्यकर्ते सुद्धा सगळे बाहेर उभे आहेत. हे तर आहेतच, फक्त ताई इकडे बसल्यात, वहिनी सुद्धा इथे उभा राहून नियोजन बघतायत. हे नियोजन असते. नियोजन तुमच्याकडे दिल्यानंतर आपण जागेवर बसून न नियोजन बघता माणसांमध्ये, महिलांमध्ये थांबून नियोजन करण्याचं काम स्वतः समोर उभा राहून निलेश दादा भालेकर करतात. त्यांच्यासाठी 2 शब्द की महेश दादांचे कार्यकर्ते कसे असतात. कर्णासारखा पुत्र आम्हा दिलदार पाहिजे, कर्णासारखा पुत्र आम्हा दिलदार पाहिजे, अंजली सुता परी छाती भरदार पाहिजे, राजे शिव छत्रपती शिवरायवानी कार्य दमदार पाहिजे. या बहुजनांच्या साठी महेश दादा सारखे दमदार आमदार पाहिजे. अहो आले किती आले गेले किती, आले किती आले गेले किती, आले किती आले गेले किती, अहो आले किती आले गेले किती. तुमच्या डोळ्याने तुम्हीच पारखा, तुमच्या डोळ्याने तुम्हीच पारखा. सगळ्यांनी जोरदार हात वरती करून टाळ्या वाजवायचं गाण्यासोबत. 1 2 3 4. आले किती आले गेले किती, अहो आले किती आले गेले किती. तुमच्या डोळ्याने तुम्हीच पारखा, तुमच्या डोळ्याने तुम्हीच पारखा. कार्यकर्ता मिळायचा नाही आपल्या निलेशदादासारखा, कार्यकर्ता मिळायचा नाही आपल्या निलेशदादासारखा, कार्यकर्ता मिळायचा नाही आपल्या निलेशदादासारखा. शोधून असा भेटणार नाही, भेटणार नाही कधी रे, शोधून असा भारतामध्ये भेटणार नाही कधी रे. अहो शोधून सुद्धा भेटणार नाही नेता असा कधी रे. निलेश दादा नाव सारं गाजतंय महाराष्ट्रामध्ये रे. नाही समजत कुणी त्यांना परका, नाही समजत कुणी त्यांना परका. कार्यकर्ता मिळायचा नाही आपल्या निलेशदादासारखा, कार्यकर्ता मिळायचा नाही आपल्या निलेशदादासारखा, कार्यकर्ता मिळायचा नाही आपल्या निलेशदादासारखा. जर निलेश दादांसारखे कार्यकर्ते असतील
तर महेश दादा हे पुन्हा 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 आमदार होणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या अशा कार्यकर्त्यांसाठी झाल्या पाहिजे. या ठिकाणी मला थोडं बोलायचंय. बोला दादा. अण्णाचा छोटा भाऊ म्हणून या ठिकाणी गेले 15 ते 20 वर्ष आले वार्डामध्ये आम्ही काम करतोय आणि या 15 ते 20 वर्षामध्ये आम्हाला जो नागरिकांचा जो सपोर्ट आहे या सपोर्टमुळेच आज आम्ही इथपर्यंत आहे. क्या बात आहे. या सर्व नागरिकांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि विशेषतः जे आमचे निलेश अण्णाचे जे कार्यकर्ते आहे, कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आमच्या लहानपणीपासूनचे मित्र फॅमिली सगळे सखे सोयरे, कुठलेही कार्यकर्ते असं म्हणण्यासारखं नाहीये पण आमची एक फॅमिलीच आहे. या सर्व कार्यकर्त्यांना एकदा आवाज द्या. निलेश अण्णांनी एकदा आवाज दिला, रात्री 12 नाही 1 नाही 2 नाही कुठल्याही टायमिंगला हे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आमचे हजर असतात. पुन्हा एकदा हा कार्यक्रम या सर्व कार्यकर्त्यांच्या मुळे या ठिकाणी पार पडलेला आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी मनापासून मी बालेकर परिवाराच्या वतीने महेश दादा आणि सखी युवा मंचातर्फे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. या ठिकाणी असाच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा. धन्यवाद. धन्यवाद. जसे तुम्ही त्यांनी सांगितलं की रात्री 1:30 वाजता 2 वाजता आवाज मारल्यानंतर येतात, त्याचप्रमाणे आपल्याला आता दादांना आमदार करायचंय. त्यांनी आवाज मारला की दादांसाठी सुद्धा तुम्हाला रात्री अपरात्री नक्की यायचंय. आणि त्याचप्रमाणे मी शब्द देतो, तुम्ही निलेश दादांना रात्री अपरात्री कधी आवाज मारा. निलेश दादा असू द्या किंवा महेश दादा असू द्या, तुमची मदत केल्याशिवाय ते सुद्धा राहणार नाहीत. एकच वादा महेश दादा, एकच वादा महेश दादा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचे. त्याचप्रमाणे निलेश दादांच्या पाठीमागे सुद्धा खंबीर उभा राहायचे. धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा एवढा वेळ मी या ठिकाणी घेतला. हा चला आता कुठे गेले ते वहिनी. तुमसे करनी कुछ जरूरी बात है. थोड़ी देर ठहरो जी, क्या जल्दी पड़ी है. जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो आहे भरोगे. बया वहिनीसाठी जरा टाळ्या वाचा. डेंजर आहे. हा काय झालं वहिनी? कुठलं कुठलं पाहिजे होतं तुम्हाला? तुम्हाला कुठलं पाहिजे होतं? तुम्हाला कुठलं पाहिजे होतं? यांना कुठल्या गाण्यावर नाचवायचं सांगा. तेव्हा ते म्हणतात ती सगळ्याच गाण्यावर नाचती. तेव्हा त्या वहिनी म्हणतात हात वर करा, तुम्ही हात वर करा. या बया बया
पण तुम्ही सांगा कुठल्या गाण्यावर? चंद्रा या वहिनी या चला चंद्रा एकदा. हा तुम्हाला फायनलला घेणार आता आम्ही. हा सेमी फायनलला घेणार तुम्हाला आम्ही. नाही फायनलला डायरेक्ट कसं सगळ्यांच्या हातवर बसल्या नाका बसल्या हो हो क्या बात आहे. हातवर या वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. बिचारी दमली आता. खूप छान डान्स केला. बसा वहिनी तुम्ही सेमी फायनलला गेला. लहान मुलं माझी भोळी अंबिका पान गाठून मोका अग पंचमीच्या चांदला चमकत लकलका आंबा खेळती झोका. पंचमीच्या चांदला चमकत लकलका आंबा खेळती झोका. माझी भोळी अंबिका पान गाठून मोका अग पंचमीच्या चांदला चमकत लकलका आंबा खेळती झोका. पंचमीच्या चांदला चमकत लकलका आंबा खेळती झोका. सगळ्या नाचा मी बघतोय. सगळ्या नाचा. पाठीमागे नाचणारी पुढे बोलवणार आहे मी. बाय अग बाय हो हो सगळ्या जागेवर थांबा. एक पाऊल पुढे या. 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 वहिनी पुढे या. तुम्ही पुढे या. तुम्ही थांबा. तुम्ही पुढे या. तुम्ही एक या. तुम्ही या वहिनी. तुम्ही या. चल एका रांगेत थांबा. तुम्ही सगळे तुम्ही एका सगळ्या रांगेत थांबा. तुम्ही नाही वहिनी. तुम्ही नाही. तुम्ही थांबा पाठीमागं. तुम्ही आहेत ना एवढ्या सगळ्या जरी इकडनं खाली जावा. चला तुम्ही पण.
बात आहे, जोरात टाळ यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि काही मुलींना सांगितलंय आमचं गुलाबी साडी लावा. आता हा बघा 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 किती जणींना आवडते ते गाणं. चला रेडी. हा काजळ लावणे आले मी आज, हो हो असं नको बघू येते मला लाज. केला शृंगार जगातला या साथ, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोर निशित चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो मजा कर. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो मजा कर. मानवरती ओके राईट, फोटो काढतो असा होणार जने वातावरण ताईट. मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट. माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट. नको मला चहा खाली आता जेवण करून जाईल. सेलिब्रिटी तू मी तुझा पिले बनून जाईल. येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार. जाशील इंस्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत नाही. करीन कष्ट माझ्या पैशाने, घेणार मेकअप किट राजा होणार मी इंस्टाची स्टार. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो मजा कर. किती मी क्यूट किती गोड किती छान, दिसते मी भारी राजा फोटो मजा कर. एकच वादा, अरे एकच वादा, एकच वादा. तुम्हाला डान्स करून कसं वाटलं? छान वाटते. आवडलं ना तुम्हाला दादांनी कार्यक्रम ठेवलेला? हो तू दादांच्या पाठीमागे उभी राहणार ना, हो चिमुकली लाडकी दिदी म्हणून? क्या बात आहे, जोरात टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. या शिवांजली सखी मंचाचं व्यासपीठ जे आहे ते आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे आणि त्याचा पुरेपूर आनंद आज या छोट्या छोट्या दिदींनी घेतलेला आहे. एकदा जोरात टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. तुम्ही महेश दादांनी कार्यक्रम ठेवलाय, खेळून कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. मज्जा आली? हो एन्जॉय केलंस? हो. एकच वादा, महेश दादा, एकच वादा. महेश दादा. क्या बात आहे. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी आपलं हक्काचं व्यासपीठ आणि आपल्या हक्काच्या दमदार आमदार महेश दादा लांडगे. सगळ्यांनी आता इथून आरामाने खाली जायचं, गडबड करायची नाही. या हक्काच्या व्यासपीठाच्या पाठीमागे एवढंच कारण आहे, सखी ही शिवांजली सखी बांगडी या गाण्यावरती ही छोटीशी मुलगी डान्स करणार आहे. एकदा जोरात टाळ्या याच्यासाठी वाजल्या पाहिजे. तुझं नाव काय? यशस्वी सत्यवान भताने. यशस्वी सत्यवान भताने. ही मुलगी पिचली माझी बांगडी याच्यावरती डान्स करणार आहे. रेडी स्वाती? चला या. तू पण करणार आहेस? बस बस, नको नको नको, बस या. सांगितलं नको नको, चप्पल काढून तयार आहे. हा तुझी. चला. तुम्ही म्हणता तुझी मस्करी श्री हरी, तुम्ही म्हणता तुझी मस्करी श्री हरी. मी ते खाना तुझी नाही बरी, मी ते खाना तुझी नाही बरी. Bye.
3,500 कार्यक्रम केले, पण ज्यावेळेस मला वाटतं 100-150 कार्यक्रम झाले होते, त्यावेळेस माझी मामी कार्यक्रम बघायला आली होती. मी मराठवाड्यातला एकदम खेडे गावामधला आहे, पंकजा ताईंचा गावाला आहे मी. तर तिकडनं माझी मामी आली होती कार्यक्रम बघायला, आणि आज परत माझी मामी मला वाटतं 5 ते 6 वर्षानंतर परत पुण्यात आली आहे. आणि योगायोगानं मला कार्यक्रम होता, मला त्यांना घ्यायला जाता नाही आलं, म्हणून माणसाला पाठवलं. तर मामी इथे आलेले आहेत. मी माझ्या मामीला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. या मामी, या 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 मामी, या अहो या या स्टेजवरती या. या त्यांना एक वहिनी घेऊन या कोणीतरी. लास्ट आहे आमच्या मामी गावाकडे असल्यामुळे. या या स्टेजवरती या. काय तुम्हाला काय करायला आवडत नाही? या ग्रामीण भागातल्या असल्यामुळं खूप लाजतात, पण मामी हे महेशदादा लांडगे जे आहेत ना, हे ग्रामीण मधल्या ग्रामीण महिला जरी असतील तरी त्यांना हे हक्काचं व्यासपीठ त्यांनी बनवून दिलेलं आहे. आपल्या इकडे अजून असं कुणी नाहीये, आमच्या इकडे असं दादांसारखं नेतृत्व नाहीये. आम्ही दादांना एवढं मिस करतो की प्रमाणाच्या बाहेर. हे मी का सांगतोय तर तुम्ही नशीबवान आहात की तुमच्याकडे एवढे मोठे महेश दादा आहेत, आमच्याकडे नाहीये, म्हणून आम्हाला वाईट वाटतं. परंतु तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्याकडे दादा आहेत आणि तुम्हाला असे कार्यक्रम उपक्रम बघायला मिळतात. एक भेटवस्तू, कुठे गेल्या भेटवस्तू? या छोट्या मुलींना काही तुमच्या हाताने भेटवस्तू द्यायची. अहो मामी, तुझी मुलगी लय सुंदर हो मामी, मुलगी लय सुंदर, तुझी मुलगी लय सुंदर हो मामी, मुलगी लय सुंदर. अहो मामी, तुमची मुलगी लय सुंदर हो मामी, मुलगी. पुढे बघा, सोनू फोटो घे. माझंही लग्न झालंय, आमच्या मामीला 2च मुली होत्या, त्यांचंही लग्न झालंय, त्याच्यामुळे गाणं म्हणून काही उपयोग नाही आता. चला, 5 नंबरच्या वहिनी ज्या आहेत त्यांच्यासाठी तिकडचं सुंदर असं मिक्सर या ठिकाणी घेऊन यायचंय. मामी कसा इकडे खुर्ची, यशस्वी बस बाळा, जा तुम्ही जा घरी. तुम्हाला दूध पिण्यासाठी हा मम्मीकडून उद्या दूध घ्यायचं बघ. हा वहिनी या इकडे. 5 नंबरच्या वहिनी, तुम्ही कार्यक्रमात आलात, खेळलात, 5 नंबरचं बक्षीस तुम्हाला मिळालंय. तुम्ही काय सांगाल ताईंबद्दल, पूजा ताईंबद्दल, प्रिया ताईंबद्दल आणि महेश दादांबद्दल? मला छान वाटतं इथे येऊन, आणि खेळल्याबद्दल पण चांगलं वाटतं, आणि महेश दादाबद्दल पण, कामाबद्दल पण त्यांचं चांगलं वाटतं. एकच वादा, महेश दादा, एकच वादा, महेश दादा. ह्याला हे 5 नंबरचं भेटवस्तू. तुमचं नाव काय? अलका मोहन पंडित. अलका मोहन पंडित 5 नंबरवरती. सगळ्यांच्या जोरात टाळ्या. प्रत्येक महिलेला जाताना एक भेटवस्तू आहे. वहिनी बक्षीस इथं ठेवायचं आणि त्याच्यापाशीच उभं राहायचं. चला, 4 नंबरचं मायक्रोफोन, 4 नंबरचं मायक्रोफोन. वहिनी थांब रे त्याच्यात. हा काय वाटतं, तुम्ही 4 नंबरवरती आलात, मायक्रोफोन मिळालाय सुंदर असा, काय सांगाल तुम्ही ताईंबद्दल, दादांबद्दल? ऍक्च्युली मी पहिल्यांदाच ह्या कार्यक्रमामध्ये अटेंड केलेला आहे, तर हा कार्यक्रम पाहून खूप अतिशय छान वाटलं. आणि असं दरवर्षी हा असा कार्यक्रम आला तर महिलांसाठी एकदम म्हणजे एकदमच भारी होईल हे. आणि ह्या वर्षी नक्कीच आमदार म्हणून महेश दादाचे येतील. आणि थँक्यू. तुम्ही दादांच्या पाठीमागे उभे राहिलात ना, तर दरवर्षी हे कार्यक्रम दादा न चुकता करणार म्हणजे करणार, हे मी तुम्हाला सांगतो, मी शब्द देतो. एकदा जोरात टाळ्या दादांसाठी झाल्या पाहिजेत. वहिनींना भेटवस्तू द्यायची. चला, 3 नंबरची पिठाची गिरणी घेऊन यायची. भरभर भरलं तुझं, आता मला भरलं ग तुझं, भरभर ग तुझं, आता मला भरलं ग तुझं. गतारी करून तूच म्हणती गतर मला, गतारी करून तूच म्हणती गतर मला. पाखरा आजाद केलं तुला. व्हिडिओ शूटिंग मध्ये मी म्हणलं होतं, तुम्ही चेक करा, या वहिनी त्या वहिनी या जिंकणारच म्हणलं होतं की नाही? बरं, तुम्हाला असं वाटतंय का मी चिटिंग करून जिंकवलंय? मी कार्यक्रमात चिटिंग करत नाही. तुम्ही जरी म्हणलात, आयोजकाने जरी म्हणलं की यांना जिंकवा, माझ्या हातात मी काही ठेवतच नाही. आता मी जर फुगे फुगवले असले तर माझ्या हातात राहील, मी जर खेळलो तर माझ्या हातात राहील. सगळे खेळ तुमच्यावरती आहेत आणि तुम्ही जिंकलात, तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही दादांबद्दल काय सांगाल? सुंदर अशी गिरणी तुम्हाला मिळाली आहे. दादांबद्दल, ताईंबद्दल, प्रिया ताईंबद्दल, पूजा ताईंबद्दल काय सांगाल? कार्यक्रम प्रथमतः खूप छान झालेला आहे, आयोजक पण खूप छान आहे, आणि दादांबद्दल सांगायचं म्हणजे शब्दच कमी पडतील आपल्याला, कारण
दादा म्हणजे फक्त दादाच. दादांच्या ह्याच्यामध्ये दमदार म्हणजे, आणि दादांचं म्हणजे आपल्या सर्वांचा शास्तीकर हा माफ केलेला आहे दादांनी. अक्षरशः शास्तीकर परवा इतकं थकलेलं आहे की अक्षरशः विधानसभेमध्ये दादांनी तो मांडून तो आमचा सर्व भोसरी ह्याचा शास्तीकर पिंपरी चिंचवड याचा माफ केलेला आहे. त्यामुळे दादांचे खरंच आणि दादांचं भाषण मी एक ऐकलं तर इतकं म्हणजे नसतं मनाला इतकं हे होतं की नाही, खरंच तसं झालंच पाहिजे एवढंच दादांना सांगते. दादा हे निवडून येणार, आमदार होणारच आणि मंत्रीपद मिळणारच. हो, क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाले पाहिजे. जाताना थांबा, बक्षीस कुणाला देऊ नका, बक्षीस कुणाला देऊ नका. तिथून जाताना सगळ्यांना बक्षीस आहे, आत्ताच वाटू नका. फक्त 5 मिनिटानंतर ना सगळ्यांना भेटवस्तू दिल्या जाणार आहे. यांना ही भेटवस्तू द्यायची आहे सगळ्यांच्या शुभार्थे. चला, कुणी जायचं नाही, हे 5 मिनिटं कार्यक्रम आहे फक्त. थँक्यू. हे बाजूला घ्या आधी थोडंसं, इकडे घ्या. त्या वहिनींना सरकणार नाही. वहिनी, तुमच्या वजनापेक्षा जास्त बघा ह्याचं वजन. दादांनी जे बक्षीस दिलेले ते A1 क्वालिटीचे आणि 1 नंबर आहेत. 2 माणसांना ही पिठाची गिरण उचलायला लागते, एका माणसाला सरकत सुद्धा नाही. आणि 2 नंबरला हे सुंदर असा LED TV. 2 नंबरच्या वहिनींनी बक्षीस घ्यायला यायचं. वहिनी, तुम्हाला कसं वाटतंय, काय सांगाल तुम्ही? मला खूप छान वाटतंय आणि मी कल्पना नव्हती केली की मी जिंकेल म्हणून. आणि दादा आणि ताईबद्दल सांगायचं तर त्यांनी आत्ताच 2 दिवसापूर्वी भीमाशंकरला ही ट्रिप काढली होती, ती पण खूप छान होती. आणि त्यांनी असंच निवडून यावं, ते आमदार नाही तर मुख्यमंत्री होतील. आणि त्यांचं कार्य असंच चालू राहावं, ते खूप छान आहे. हे महिलांच्या मनातून निघालेले शब्द आहेत, ते कधी पूर्ण होतील सांगता येत नाही. दादा मुख्यमंत्री होऊ शकतात बरं का. दादांमध्ये ती सुद्धा क्वालिटी आहे आणि ती वहिनींनी ओळखली आहे. त्याच्या म्हणजे दादा सामान्य माणसांना माहिती मुख्यमंत्री होऊ शकतात, म्हणजे दादा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात. होणारच. क्या बात आहे, क्या कॉन्फिडन्स आहे. जोरदार टाळ्या. अशा लाडक्या बहिणी पाहिजे लाडक्या दादांच्या पाठीमागे. सुंदर असा LED TV वहिनींना जातोय. सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. घ्या, फोटो घ्या. सन्माननीय दीपालीताई भालेकर आहेत. ताईंनी मगाशी खूप छान बोलल्या होत्या वहिनी. एक 10 मिनिटं ताई दादांबद्दल आणि वहिनींबद्दल बोलत होता. तर तुम्ही आलात तर 2 कार्यक्रमाबद्दल, कार्यक्रम ठेवण्याचं कारण वगैरे आणि महिलांचे आभार परत एकदा दीपाली भालेकर ताई मानते. नमस्कार. आज वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमासाठी माननीय सौ प्रियाताई सचिन भैया लांडगे या इथे उपस्थित राहिल्यात, मी त्यांचे आभार मानते. आणि सखी मंच म्हणजे इतका सुंदर कार्यक्रम आयोजित करतात. आपल्याला माहिती आहे इंद्रायणी थडी म्हणून प्रत्येक महिलांना मिळालेलं हे एक वेगळं व्यासपीठ आहे. आणि ह्या व्यासपीठामार्फत प्रत्येक जणांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं जातं. आणि इतकं म्हणजे प्रत्येक व्यासपीठ मिळाल्यामुळे काय झालं, प्रत्येकीचा आत्मविश्वास वाढवला जातो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण जर आपला आत्मविश्वास वाढला तर आपल्याला कोणतीही गोष्ट सहजतेने करता येते. आणि दादा आहेत म्हणून अगदी आपल्या घरातला प्रत्येक पुरुष आपल्याला माहिती आहे की दादा आहे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्या ठिकाणी जाऊ नको किंवा काहीतरी कोणत्या गोष्टींचा आक्षेप घेतात असं कधीही होत नाही. आजच्या संख्येमुळे पण तुम्हाला कळत असेल ते. मी पुन्हा एकदा ताईंचे आभार मानते. आणि असं आता ताई म्हणाल्या की असं आयोजन नेहमी नेहमी व्हावं, तर ते आपल्या इथं होत राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या मार्फतच या गोष्टी इतक्या सुंदर होतात. इतकं उत्तमाचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांचं असतं. म्हणजे अगदी फक्त दादाच नाही तर सचिन भैया म्हणजे अगदी असे व्यक्तिमत्व आहे, एकदम साधं सरळ अगदी दादांसारखं. म्हणजे आणि कसं असतं माहिती आहे, प्रत्येक पुरुषाच्या मागे एका ह्याचं महिलेचं एक सावली असते. मग ती आईची असू दे किंवा बायकोची. ती इतकी भरभक्कम या तिघांना पण मिळालेली आहे, अगदी कार्तिक सरांना सुद्धा. आणि त्यामुळे हे उत्तमाचं नेतृत्व करतायत सगळेजण, कारण घर या सगळं व्यवस्थित सांभाळतायत तिघी जणी. आणि एकत्र कुटुंब आहे त्यांचं, इतकं सुंदर साधं सुसंस्कृत कुटुंब आहे.
आणि या कुटुंबामध्ये इतकं म्हणजे आपल्याला सगळ्यांना त्यांनी सामावून घेतलेलं आहे. मी पुन्हा एकदा यांच्या सखी मंचाचा पूजाताई महेशदादा लांडगे आणि सौ प्रियाताई महेशदादा लांडगे आणि आपल्या सगळ्यांचे आवडते दमदार आमदार श्री महेशदादा किसनराव लांडगे यांचेही आभार मानते. धन्यवाद. आणि आता फ्रीज, पहिल्या नंबरचा फ्रीज वहिनीचा या ठिकाणी सन्माननीय निलेश दादा भालेकर आणि त्याचप्रमाणे अरुणाताई भालेकर यांच्या वतीनं प्रियाताईंचा सन्मान होतो. तो सन्मान ताईला विनंती आपण स्वीकारायचा आहे. सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिल्या नंबरच्या वहिनींना सुंदर असं हे फ्रीज दिलं जाणार आहे. थोडं अलीकडे घ्या, तो सत्कार दिसला पाहिजे. अलीकडे घ्या, थोडं फ्रीज अलीकडे घ्या. बस, सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. 2 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. बक्षीस आताच कुणाला देऊ नका. जाताना सगळ्यांना बक्षीस आहे, कमी पडणार नाही, काळजी करू नका. धन्यवाद. फ्रीज थोडस मध्ये घेऊया आपण. या चला, फ्रीजच्या मानकरी वहिनी या बया. तुम्ही पहिल्या नंबरवरती, मी म्हणलंच होतं ह्या जिंकतील. तुम्हाला कसं वाटतं जिंकून? तुम्ही दादांबद्दल ताईंबद्दल काय सांगाल? खूप छान वाटतंय. ताई आणि दादांचं कार्य तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. एकदा आपण हे करूयात. एकच वादा, आवाज आला पाहिजे. एकच वादा. खूप छान कार्यक्रम झाला आणि दादा म्हणजे सारखंच काही ना काही कार्यक्रम घेत असतात. आता ट्रिप झाली, त्याच्या आधी आखाड पार्टी झाली. खूप एन्जॉय केला. महिलांसाठी दरवर्षी ते छान छान कार्यक्रम ठेवतात आणि सखीच्या माध्यमातून शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून महिलांना ते सारखंच प्रोत्साहन देत असतात. तरी सर्व महिला महेशदादांच्या पाठीमागे आहेत हे मला तर माहितीच आहे. आणि पुढील वाटचालीसाठी दादांना खूप खूप शुभेच्छा. मला सुचत नाही शब्द खरं तर. थँक्यू. धन्यवाद. घ्या बक्षीस. आता काय आनंदच एवढा झालाय. आनंद पोटात माझ्या माईना. थांबा वहिनी, ताई थांबा. पुन्हा सगळ्यांनी आपापलं बक्षीस घेऊन यायचं. आधी या ना ताई, तुम्ही या. मान्यवर ताई या. बक्षीसवाल्या पाठीमागेच थांबा. बक्षीसवाल्या तिकडे थांबा. निलेश दादा या ना, या एक फोटोसाठी या. एवढा कार्यक्रम झाला पण निलेश दादा स्टेजवर नाही आले. पण आता एका बक्षिसाच्या फोटोसाठी फक्त बोलूया आपण तुम्हाला. धन्यवाद. थोडंसं प्लीज इकडे पलीकडे सरकवायचं आणि सगळ्यांनी आपापल्या जगन हे थोडं बक्षीस इकडे घ्यायचं. बक्षीस लावून घ्या. चला गिरणी इथे घ्या मध्ये. सगळ्यांनी आपापल्या बक्षिसापाशी थांबायचं. घे तिकडे गिरणी. चल लोक दमानं घे बाबा. त्यांना गेली आता, मुलडी नाही पाहिजे. बस 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 ठेवा. चला आता आपापले बक्षीस घ्या. हे मी तिकडे घेऊन जा मिक्सर पलीकडे. हा ताई थांबा. थांबा ताई, पुढे थांबा. या वहिनी या इकडे. नाही या ना सगळ्याकडे या. निलेश दादा थांबा. तिथे थांबा पलीकडे. म्हणजे तुम्ही तिकडे, मी इकडे. 2 पुरुष दिसतील, बाकी काही नाही. एक फोटो घ्यायचा आहे. धन्यवाद. माझ्याकडून चुकून काही चूक झाली असेल, कुणाचं मन दुखवलं असेल तर आपला लहान भाऊ समजून माफ करायचं. आणि सगळ्यांनी स्वतः आपण महेश दादांच्या पाठीमागे उभं राहायचं. आपल्या परिवाराला घेऊन दादांच्या पाठीमागे उभं राहायचं. दादांना पुन्हा आपल्याला आमदार बनवायचंय. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.